बजेट असेल. हा, दुसरी गोष्ट की जसं शेतकरी हा एक भाग आहे तसंच शहरी भाग आहे. खास करून मुंबईमध्ये आम्ही काल मागणी केली आणि ते अशासकीय हे येत आहे, विधेयक ते येतच आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाला 50% राखीव जागा घरांसाठी मिळाल्याच पाहिजे. आणि तसंच SRA साठी आता खासगी बिल्डर सगळ्या काही गोष्टी अदानीला देण्याचं काम एक घाट घातला जातोय. तर ते केवळ सर्व काही अदानींचं असं न होता SRA ची एक कंपनी आम्ही स्थापन केली होती, शिवशाही प्रकल्प वगैरे, त्याच्यामध्ये थेट सरकारकडनंही कॉन्ट्रॅक्ट दिली जात होती, पण त्याच्यामध्ये व्यवस्थित टेंडर काढून सेटिंग करून नाही. तर ती सुद्धा घरं देण्याची जबाबदारी सरकारने घ्यायला पाहिजे. कारण आता झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा काही बहुमजली झोपडपट्ट्या उभ्या राहायला लागल्या. तर त्याच्यात पात्र अपात्र हा सगळा जो काही घोळ आहे ह्याच्यावरती सुद्धा सरकारकडनं व्यवस्थित एक तोडगा काढला जावा आणि शहरी नागरिकांना सुद्धा स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे. मी परत सांगतो की मुंबईमध्ये, विशेषतः मुंबईमध्ये, इतर शहरात तर आहेतच, पण मराठी माणसासाठी 50% राखीव घरे असलंच पाहिजे. ठीक आहे, मी अर्थसंकल्प झाल्यानंतर आणखीन बोलेन. आता दूध उत्पादक आहेत, कांदा उत्पादक आहेत, याच्याबद्दल मी नंतर बोलेन. पण त्यांच्यासाठी म्हणूनच सांगतो की सगळे उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना एकतर त्यांचं मरण होऊ देऊ नका. केवळ कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि शेतकरी कोमात असं होऊ देऊ नका, एवढीच माझी विनंती आहे. आणि बजेट सादर झाल्यानंतर मी पुन्हा आपल्याशी बोलेन. धन्यवाद. लाडका भाऊ योजना